देवळ्याजवळील आशादीप मंगल कार्यालयासमोर भीषण अपघात, सटाण्याचे गरुड दाम्पत्य ठार. देवळा तालुक्यातील विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावर सोमवार दिनांक 22 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. आशादीप मंगल कार्यालयासमोर मालवाहतूक गाडी आणि मोटारसायकल यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मोटारसायकलवर असलेले पती पत्नी जागीच ठार झाले. बाबूलाल रमेश गारुड वय 46 वर्ष, वैशाली बाबूलाल गरुड वय 42 वर्ष, दोघेही मूळचे सटाणा तालुक्यातील रहिवासी असून सध्या नाशिक येथे मुक्कामी होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोटारसायकल क्रमांक MH41 BC 6063 आणि मालवाहतूक गाडी क्रमांक MH18 BD 2735 यांच्यात ही धडक झाली. बाबूलाल गरुड यांचा अतिरक्तस्रावाने मृत्यू झाला. वैशाली गरुड यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप सोनवणे, श्रावण शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. वृत्तसंकलन अशोक अहिरे, देवळा.